श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो, आजची रेसिपी आहे बटाट्याचा रोल किंवा फ्रँकी म्हणलं तरी चालतं. तुम्ही मस्त क्रिस्पी गरमागरम मस्त चीज घालून. साहित्य बघा, शिमला मिरची, पत्तागोबी, कांदा घेतलेला आहे. सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या. त्यासाठी आपल्याला थोडंसं तेल घातलं आहे कढईमध्ये. बटर असलं तुम्ही बटर वापरलं तरी चालतं. इथं मी तेल घातलेलं आहे. लसूण घेतला आहे बारीक चिरून. थोडंसं अद्रक पण खिसून टाकलेलं आहे. तेलात छान परतून घेऊया. जास्त काही लाल करायचं नाही. आणि एक साधारण तिखटपणा येण्यासाठी एक मिरची घेतलेली मी, आणि एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. ते पण तेलात परतून घेऊया. एक शिमला मिरची घेतली, ती पण बारीक चिरून घेतलेली आहे. ती पण तेलात परतून घ्यायची. आणि थोडासा टोमॅटो सॉस घालूया आणि थोडासा मॅगी मसाला घातला आहे. तुम्हाला जर आवडत असल्याच्यात थोडासा पावभाजी मसाला घातला तरी खूप छान लागतो. थोडीशी हळद घातली. धना पावडर घालूया थोडासा. 2 चमचे धने पावडर घातले. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घातला. मी तर साधारण छोट्या चमच्याने 2 चमचे घातलेले. तुम्हाला जर तिखट जास्त लागत असलं तर तिखट जास्त घातलं तरी चालते. थोडासा गरम मसाला, कांदा लसूण मसाला ते पण घातले. तेलात छान परतून घेतले. आणि बटाटे 5-6 बटाटे उकडून छान कुकरला घेतलेले आहेत मी, साल काढून. बघा छान गाळा झालेला, हातानेच कुस्करले जाते. तर मी काय वेगळे कुस्करून घेतलेले नाहीत. त्याच्यात बारीक करून घेणार आहे कढईतच. एकत्र करून घेऊया सर्व साहित्य. थोडासा मीठ घालूया चवीनुसार आणि थोडीशी कोथिंबीर घातली. सगळे मसाले एकत्र झाले पाहिजे छान मस्त बटाट्यामध्ये. बघा सारण तयार झालेलं आहे आपलं बटाट्याचं. आणि फ्रँकी मसाला घरीच तयार करणार आहे मी. रेडीमेड पण भेटतो विकत. घरी तयार करणार आहे. 1 चमचा आमचूर पावडर घेतलेले, थोडीशी हळद घेतली आहे, लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालूया. एकत्र करून घेऊया. आणि पोळ्या मी इथं थोडीशी कणिक आणि थोडा मैदा घालून त्याच्या पोळ्या पातळ पातळ छान लाटून घेतलेल्या आहेत. किंवा नुसत्या कणकीच्या पण केल्या तरी चालता, गव्हाच्या पिठाच्या. आणि पोळीला छान 1 चमचा सॉस लावून घेऊया, टोमॅटो सॉस. शेजवान चटणी पण घातली थोडीशी, ती पण पोळीला लावून घेऊया. आणि आपला इथं घरी तयार केलेला मसाला फ्रँकीचा तो पण घालून घेऊया पोळीवर. जी बटाट्याची भाजी तयार करून घेतलेली आहे आपण मधोमध, ते पण घालून घेऊया. किंवा हाताने छोटे छोटे रोल जर करून घेतला आणि अगदी मध्ये ठेवून दिला तरी चालतो. कांदा घालूया. बघा उभा चिरून घेतलेला मी पातळ पातळ. शिमला मिरची घालूया थोडीशी. आणि थोडीशी पत्तागोबी. चीज घालणार आहे. चीज थोडंसं माझं नरम झालेलं आहे, त्यामुळे पटकन खीस झालेलं नाही आहे. पण मस्त खीस टाका, त्यात भरपूर चीज घाला. मुलं अगदी आवडीने खाता. आणि रोल भाजण्यासाठी मी इथं बटरचा वापर केलेला आहे. तुम्हाला आवडत असलं तूप, बटर, तेल काही पण वापरलं तरी चालतं. थोडंसं बटर लावून घेतलं आहे. छान मस्त रोल भाजून घेऊया. आणि त्याच्यामध्ये भाज्या तुमच्या आवडीनुसार घातल्या तरी चालतं. मक्याचे दाणे, पनीर वगैरे ज्या भाज्या घरामध्ये आहेत त्या पटकन घालायच्या आणि रोल तयार करून घ्यायचा. असे 2 रोल तयार करून घेणार आहे बघा मी. मस्त खरपूस भाजले गेले. तर बघा, मग माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त मुलं आवडीनं खातात रोल. बटाट्याचा रोल किंवा फ्रँकी म्हणलं तरी चालतं.
बटाटे रोल तयार झालेले आहेत बघा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.